Hello students, welcome to 7th standard. Subject English. Myself, Mrs. Boraste S.A., your English teacher. Students, in the previous video, we have seen the topic 3.3 News Analysis. आपण मागील पाठामध्ये न्यूज ॲनालिसिस या पाठाविषयी माहिती बघितली आहे. Today, we are going to see our new topic 3.4, that is, Please don't read this poem. ही कविता वाचू नका असं या कवितेचं नाव आहे. Students, it is very interesting and humorous poem. And this poem is written by a famous poet, Ken Nesbitt. He is an American poet. विद्यार्थी मित्रो, या नावातच तुम्हाला या कवितेची गंमत लक्षात आलेली असेल. या कवितेचे नावच असे आहे की कृपया ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड दिस पोयम. चला तर बघूया. सुरुवातीला आपल्याला पेज नंबर 73वरती कवितेचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. फर्स्ट आय विल रीड द इंट्रोडक्शन अँड एक्सप्लेन इट. Ken Nesbitt is a children's poet. He writes humorous poems. तर केन नेसबिट हे मुलांचे कवी आहे. बघा की जसे आपल्याकडे मराठीचे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलेले आहे, तर तसेच या केन नेसबिट यांना देखील अमेरिकन चिल्ड्रन्सचा पोएट म्हटलेलं आहे. अमेरिकेतल्या लहान मुलांचे पोएट त्यांना म्हटलेलं आहेत. ही राईट्स ह्युमरस पोएम्स. त्यांनी अतिशय गमतीशीर किंवा मजेशीर कविता लिहितात ते. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्या कवितांमधून ते मुलांच्या भावना आणि अनुभव व्यक्त करतात. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. बऱ्याचदा सर्वच लेखकांना असं वाटतं की लोकांनी त्यांच्या लिटरेचर वाचावं. लिटरेचर म्हणजेच काय तर साहित्य. बट फनीली द ऑथर ऑफ दिस पोएम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोएम. परंतु या कवितेमध्ये वेगळंच घडलेलं आहे. इथे कवितेचे लेखक आपल्याला सारख्या सूचना वॉर्निंग देता येते की दॅट नॉट टू रीड हिज पोएम. त्यांची कविता वाचू नका. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. आणि या वॉर्निंगचा, या सूचनांचा बरोबर विरुद्ध असा परिणाम पाहायला आपल्याला मिळतो. यू आर टेम्प्टेड इवन मोअर टू रीड द पोएम. आणि ही सूचना ऐकून तुम्हाला अजूनच ही कविता वाचण्याचा मोह होतो. टेम्प्टेड म्हणजे काय? मोह होणे, एखादी गोष्ट करण्याचा. यू आर टेम्प्टेड इवन मोअर टू रीड द पोएम. तुम्हाला अजून त्या कविता वाचण्याचा मोह होतो आहे. सो लेट्स सी द पोएम. सी पेज नंबर 74. प्लीज डोंट रीड दिस पोएम. प्लीज डोंट रीड दिस पोएम. It's only meant for me. That's it. Just move along now. There is nothing here to see. कवी काय म्हणतो इथे? कवी म्हणताय की प्लीज डोंट रीड दिस पोएम. ही कविता वाचू नका. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही कविता फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट. एवढेच. जस्ट मूव अलॉंग नाऊ. चला निघा बरं इथून.
देअर इज नथिंग हिअर टू सी. या कवितेमध्ये काहीही पाहण्यासारखे नाही आहे. बिसाइड्स, तरीही, आय एम शुअर यू हॅड रादर जस्ट गो आउटसाईड अँड प्ले. तरीही मला खात्री आहे तुम्ही बाहेर जाऊन खेळाल. सो पुट द पोएम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. आणि म्हणून ही कविता तुम्ही खाली ठेवा आणि पुन्हा स्लोली, हळूहळू तुम्ही खेळायला जा. हे, वाय आर यू स्टील रीडिंग? अरे, तुम्ही तरी पण का कविता वाचताय ही? दॅट इजंट व्हेरी नाईस. ती काही खूप सुंदर नाही आहे. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा नम्रपणे सांगतो आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. आणि मला तुम्ही दुसऱ्यांदा, दोनदा सांगायला वेळ येऊ देऊ नका, असं कवी इथे सांगतो आहे. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगत आहे ती कविता माझी खाजगी आहे. प्रायव्हेट मीन्स खाजगी. डू नॉट रीड वन मोर लाईन. आता कवितेची एकही पुढची ओळ वाचू नका. हे, दॅट्स वन मोर. आणि अजून एक गोष्ट, नाव स्टॉप इट. आता थांबवा बरं हे. दिस इजंट युअर्स, इट्स माईन. ही कविता तुमची नाही, ती माझी आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. तुम्हाला ही कविता वाचण्याची परवानगी नाही आहे. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्ही खरोखर थांबलं पाहिजे. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब हे थांबवलं नाही, आय स्वेअर, मी शपथ घेऊन सांगतोय, आय विल कॉल अ कॉप. कवी काय म्हणताय की जर तुम्ही आत्ताच्या आत्ता हे वाचणं थांबवलं नाही तर मी काय करेन, आय विल कॉल अ कॉप. कॉप मीन्स पोलीस. मी पोलिसांना बोलवेल. ही विल ड्रॅग यू ऑफ इन अ हँडकप्स. ते तुम्हाला बेड्या घालून ओढत नेतील. ही विल लॉक यू अप इन जेल. आणि ते तुम्हाला तुरुंगामध्ये डांबतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. तिथेच तुम्हाला तसंच सोडून देतील. अंटील यू आर ओल्ड अँड फ्रेल. जोपर्यंत तुम्ही म्हातारे, दुबळे होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या तुरुंगामध्ये ते डांबून तसेच सोडून देतील. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. त्यानंतर तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस्ड. तुमची उणीवसुद्धा त्यांना तिथे भासणार नाही. युअर फॅमिली टू. तुमचे घरातले कुटुंबसुद्धा तुम्हाला विसरून जातील. फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तुमचे अस्तित्व होतं असं देखील तुमचं कुटुंब विसरून जाईल. त्यामुळे तुम्ही ही कविता वाचवणं थांबवा. नेक्स्ट पेज 75, नेक्स्ट स्टांजा. अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅविंग फन. आणि हे सगळं तुम्ही ही कविता वाचताय म्हणून होतंय. मजा मारायची सोडून तुम्ही ही कविता वाचताय म्हणून असं होतंय. इट्स टू लेट नाऊ. आता बराच वेळ झालेला आहे. आमिगो मीन्स मित्रा. आता बराच वेळ झालेला आहे. द पोएम्स नियरली डन. आता कविता तयार झाली आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन. आता इथे एकच उपाय आहे. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. काय करायचे आहे तुम्हाला? टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. त्यांनी पण, तुमच्या मित्रांनी किंवा कुटुंबातने पण ही कविता वाचली नाही पाहिजे असं तुम्हाला सांगायचं आहे. केन नेस्पिट. स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टँड दिस पोएम. मला अशी खात्री आहे ही कविता तुम्हाला नक्कीच समजली असेल. थँक्यू. Today's homework: write down the rhyming words from the poem.
दिलेल्या कवितेमधून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या तुम्हाला शोधून तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. थँक्यू.